चला आलेत का सर्वजण सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सर्व माता बहिणींचं स्वागत आहे। बघा माझ्या आवाजमध्ये तुम्हाला थोडा बदल वाटत असेल, माझी तब्येत थोडी खराब आहे त्यामुळे थोडं ॲडजस्ट करून घ्या, कारण तुम्हाला आवाजमध्ये थोडा तुम्हाला बदल वाटत असेल, थोडं ॲडजस्ट करून घ्या। ओके, चला आज आपण लाडकी बहीण संदर्भात सर्वात मोठी खुशखबर बघणार आहोत। तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता लाडकी बहीण 6,000 रुपये वाटप। आता सर्व महिलांना 6,000 रुपये वाटप सुरू झालेले आहे। तुमच्या खात्यात 6,000 रुपये टाकले जात आहे। आता हे 6,000 रुपये कसे आहेत ते सर्व गोष्टी आपण समजून घेणार आहोत आणि हे लाडकी बहीण योजनेचेच पैसे आहेत, तुम्ही नीटपणे समजून घ्या मी माहिती काय देत आहे। आता यासाठी कोणकोणत्या महिला पात्र आहेत? आता लाडकी बहीण योजनेचे ज्या महिलांना पहिले 1500 रुपये भेटत होते अशा सर्व महिला पात्र आहेत आणि रकमेत मोठी वाढ झालेली आहे। रकमेत वाढ होऊन तुम्हाला आता जास्तीचे पैसे वाटप सुरू झालेले आहे। सर्वात मोठी खुशखबर आहे, आनंदाची अपडेट आहे। माझ्या सर्व माता बहिणींनी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, याबद्दल तुम्हाला सर्व काही डिटेल्समध्ये मी सांगतो। तर बघा, तुमचं कुठलं पण बँक खातं असेल तरी पण चालणार आहे। तुम्ही कुठलंही टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका। नाहीतर अनेक महिला टेन्शन घेतात की माझं तर हे खातं आहे, माझं तर ते खातं आहे, तर हे चालेल का? आता तुम्ही बँक खातं दिलेलं आहे तर तुम्हाला पैसे भेटणारच आहेत, काही टेन्शन नाही। तसेच बघा, आता मागच्या वेळी ज्यांनी लेट फॉर्म भरलेला आहेत त्यांना पैसे आलेले नाहीत, तर त्यांच्याबद्दल पण अपडेट आलेले आहे। त्यांना कधी पैसे भेटणार आहेत त्याविषयी पण अपडेट आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। माझी तुम्हाला फक्त एकच रिक्वेस्ट आहे, तुम्ही सर्वांनी या व्हिडिओला एक लाईक करा। चॅनलवरती नवीन असल्यास आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करा। चला, काय अपडेट आहे लाडकी बहीण संदर्भात सर्व अपडेट तुम्हाला सांगतो। तर पहिले आपण काही प्रश्न घेणार आहोत। लाडक्या बहिणींनी प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं मी पहिले तुम्हाला सांगतो। त्यानंतर जो मोठा निर्णय झालेला आहे 6,000 रुपयेबद्दल, त्याबद्दल तुम्हाला मी सांगतो आणि वाटप कोणाकोणाला मिळत आहे त्याबद्दल पण सांगतो। हे बघा, पहिला जो प्रश्न आहे 7,500 मिळाले। अनेक महिलांना 7,500 मिळालेले आहेत, ठीक आहे। तुम्हाला पण मिळाले असतील तर तुम्हाला आता पुढील जो हप्ता आहे तो तुमच्या खात्यात येत आहे। त्यानंतर मला एकही हप्ता आलेला नाही। अनेक महिलांना काय झालेलं आहे, एक पण हप्ता आलेला नाही, 1 रुपया पण आलेला नाही। माझ्या माता बहिणींनो, तुम्हाला पण जरी 1 रुपया पण आलेला नसेल तर काळजी करू नका, तुम्हाला पण आता पैसे वाटप सुरू झालेलं आहे। याबद्दल पण पुढे मी अपडेट देतो, व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। तसेच माझी सर्वांना एक विनंती आहे, तुम्हाला जरी लाडकी बहीण संदर्भात काही प्रश्न विचारायचे असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता। त्याबद्दल तुमचे प्रश्न मी 100% घेणार आहे आणि त्याचं उत्तर मी तुम्हाला 100% पुढील व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यामुळे तुम्ही कमेंट करू शकता, तुम्हाला जी पण समस्या येत आहे किंवा समस्या आली असेल किंवा पुढे तुम्हाला वाटत आहे की मला ही समस्या येऊ शकते, तर तुम्ही बिनधास्त प्रश्न मांडा, त्या प्रश्नांची उत्तरे मी देतो। हे बघा, पुढील प्रश्न आहे 3,000 रुपये आले फक्त। आता काही महिलांना 3,000 रुपये आलेले आहेत, म्हणजे सुरुवातीचे 2 महिन्याचे एकत्रित 3,000 रुपये पाठवण्यात आले आहे। त्यानंतर 4,500 रुपये जे आहेत ते या महिलांना मिळाले नाहीत। तर बघा, हाच मोठा प्रॉब्लेम झालेला आहे, याबद्दल आता नीटपणे समजून घ्या। आता अनेक महिलांना पहिले 3,000 रुपये भेटले। त्यांना 3,000 पहिले का भेटले? कारण तेव्हा त्यांचं जे काही आधार कार्ड आहे ते बँक खात्याशी लिंक होतं, म्हणजे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक होतं, आधार सीडिंग होतं, DBT एनेबल होतं। परंतु अनेक महिलांना पहिले 3,000 रुपये भेटले, त्यानंतर त्यांचं जे काही आधार कार्ड आहे ते बँक खात्याशी इनॲक्टिव्ह होऊन गेलं, म्हणजे ॲक्टिव्ह नाही ते इनॲक्टिव्ह झालेलं आहे। त्या कारणास्तव तुम्हाला जो पुढचा हप्ता आहे तो वितरित करण्यात आलेला नाही। काळजी करू नका, तुम्ही सर्वांनी तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करा। लिंक केल्यानंतर तुम्हाला जे पण तुमचे हप्ते उरलेले असतील, जेवढे पैसे उरलेले असतील ते तुमच्या खात्यात टाकले जातील। आलं लक्षात? चला, पुढील प्रश्न आपण बघणार आहोत। पुढील प्रश्न खास आहे बघा, पोस्टात खाते खोलले तरी पण मला 1 रुपया आलेला नाही। आता बघा, अनेक महिलांनी आता पोस्टाचं खातं खोललेलं आहे
आणि ह्या पोस्टाच्या खात्यात संपूर्ण DBT एनेबल, आधार कार्ड लिंक सर्व गोष्टी असतात. पोस्टाचं खातं पण चालणार आहे, काही टेन्शन नाही. फक्त मी जे तुम्हाला एक गोष्ट इथे क्लिअर करून सांगत आहे ती लक्षपूर्वक ऐका. तुमचं जरी पोस्टाचं खातं असेल, आता अनेक महिला म्हणत आहे की आम्ही पोस्टाचं खातं ओपन केलं परंतु आम्हाला पैसेच आले नाही. बघा, आचारसंहितेमुळे जो हप्ता आहे तो थांबवण्यात आलेला आहे, एवढं लक्षात ठेवा. मग पोस्टाचं खातं असो किंवा तुमचं कोणतं पण खातं असू द्या, पैसे 100% भेटणार आहेत. आलं लक्षात? पुढे बघा, 5,500 आलेच नाही. दिवाळी बोनस आणि कॅलेंडर पण नाही आले. बघा, आता जो 5,500 रुपयाबद्दल बोललं जात होतं की बोनस भेटेल, तर ती माहिती खोटी ठरवण्यात आली होती. पहिले सांगितलं की भेटेल परंतु ते रद्द करण्यात आलं होतं. पुढे बघा, पोस्ट बँक चालणार खातं. आता हो, 100% चालणार आहे पोस्टाचं खातं. त्यानंतर अन्नपूर्ण योजनेच्या आम्हाला एकही रुपया भेटला नाही. बघा, आता अन्नपूर्ण योजनेचा तुम्हाला जरी 1 रुपया पण भेटला नसेल तर आचारसंहिता संपल्यानंतर तुम्हाला ते पैसे भेटून जाणार आहेत. कारण अन्नपूर्ण योजना पण चालू राहणार आहे आणि तुम्हाला जे पण 830 किंवा तुमच्या भागात गॅस सिलेंडरची जी पण किंमत असेल त्यानुसार तुम्हाला ते हप्ते वितरित केले जाणार आहेत. फक्त एकदाची तुम्ही आचारसंहिता संपू द्या, तेव्हा तुम्हाला ते संपूर्ण कळेल. आता जी माहिती आपण बघणार आहोत खूपच दमदार आहे. आता इथे बेरोजगार तरुणांना 4,000 रुपये देऊ, उद्धव ठाकरे साहेबांनी म्हटलेलं आहे. म्हणजे आम्ही महिन्याला बेरोजगार तरुणांना 4,000 रुपये देऊ असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर त्यांनी मोठी घोषणा केली आहे की महालक्ष्मी योजनामार्फत आम्ही 3,000 रुपये देऊ, उद्धव ठाकरे म्हणत आहे. त्यानंतर लाडकी बहीण 2100 रुपये देऊ, एकनाथ शिंदे साहेब म्हणत आहे. त्यानंतर शेतकरी कर्जमाफी करू, एकनाथ शिंदे साहेब म्हणत आहे. त्यानंतर लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, शिंदे साहेब म्हणत आहे. बघा, इथे सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की निवडणूकमुळे भरपूर मोठमोठ्या घोषणा होत आहेत. कोणी म्हणत आहे 4,000 देऊ, कोणी म्हणत आहे 3,000 देऊ, कोणी म्हणत आहे 2100 रुपये देऊ. म्हणजे घोषणांचा जबरदस्त पाऊस चालू आहे. माझं फक्त एकच म्हणणं आहे, आता जे नेते मंडळी एवढ्या घोषणा करत आहे, एवढे आव्हान करत आहे, एवढ्या योजना काढत आहे, ठीक आहे, घोषणा चालू आहेत निवडणूकमुळे. परंतु या ज्या घोषणा केल्या जात आहेत या घोषणांमुळे खरंच जी पण सरकार येऊ ती पूर्ण करेल का? या घोषणा त्यांनी ज्या केलेल्या आहेत, त्यांनी ज्या घोषणा केल्या त्या पूर्ण करतील का, हे बघणे पण फार गरजेचे आहे. नाहीतर मोठमोठ्या घोषणा करायच्या आणि काहीच द्यायचं नाही, त्याला पण काही अर्थ उरत नाही. त्यामुळे ज्या घोषणा करत आहेत नेते मंडळी, त्यांनी त्या घोषणा त्यांचं सरकार आल्यावर पूर्ण करायला पाहिजे, एवढंच माझं मत आहे. आता आपण अपडेट जी बघणार आहोत ती नीटपणे समजून घ्या. लाडकी बहीण 6,000 रुपये वाटप. आता ज्याप्रमाणे घोषणा चालू आहेत या घोषणांमध्ये मोठमोठे निर्णय होत आहेत. आता अशा पण घोषणा होऊ शकतात की महिन्याला आम्ही 6,000 रुपये देऊ असं देखील बोललं जाऊ शकतं. कारण नेते मंडळी भरपूर घोषणा चालू आहेत की 2100 देऊ, 3,000 देऊ, 6,000 देऊ, म्हणजे एवढ्या जबरदस्त घोषणा चालू आहेत. फक्त माझं एवढंच मत आहे आणि सर्वांचं तुम्ही जेवढे व्हिडिओ बघत आहात या घोषणा पूर्ण व्हायला पाहिजे, जरी एवढ्या घोषणा दिल्या जातात तर. नाहीतर काय होतं, सरकार आल्यावर ज्या घोषणा असतात त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. तर असं करायला नको पाहिजे, एवढंच माझं मत आहे आणि सर्वांचं मत आहे. ठीक आहे, पुढे जे पण सरकार आहे दोन्ही सरकारकडून, दोन्ही पक्षांकडून जबरदस्त निर्णय घेण्यात आलेले आहेत आणि घोषणा योजना त्यांनी जाहीर केलेल्या आहेत. आता बघू सरकार आल्यावर त्या घोषणा पूर्ण होतात का, महिलांना खरंच 2100 रुपये दरमहा भेटतात का, की 6,000 रुपये भेटतात का, की 3,000 रुपये महिना भेटतो का, तरुणांना 4,000 रुपये भेटतो का, या सर्व टोटल गोष्टी सरकार आल्यावर समजणार आहे. बघू आता जेवढ्या पण घोषणा केलेल्या आहेत त्या घोषणा आपण बघणारच आहोत आणि जे पण सरकार आलं त्याविषयी आपण मागणी पण करणार आहोत की ज्या घोषणा केलेल्या आहेत त्या पूर्ण करा वगैरे. ते पुढे चालणारच आहे, काही टेन्शन नाही. माझं फक्त तुम्हाला एकच म्हणणं आहे की तुमचं जे आधार कार्ड आहे ना ते आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या. कारण तुमच्या खात्यात जेव्हा पैसे वाटप होतील मग तेव्हा तुम्ही बँकेत गर्दी करतात, तेव्हा गर्दी करून तुमचं काम होत नाही. त्यामुळे आता तुमच्यावर टाईम असेल तर तुम्ही ते आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या. म्हणजे तुम्हाला पुढे कुठलाही पैशाला प्रॉब्लेम येणार नाही. योजनेचे जे काही तुम्हाला स्कीमचे पैसे भेटतील त्यासाठी तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. त्यामुळे आधार कार्ड बँक खात्याशी आताच लिंक करून घ्या. ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. लाडकी बहीण किंवा इतर योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो. धन्यवाद.